नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला आयसोकोरिक प्रोसेसबद्दल शिकायचं आहे. वी आर स्टडिंग अबाउट व्हेरियस थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस इन दिस चॅप्टर, फोर्थ चॅप्टर ऑफ फिजिक्स, दॅट इज थर्मोडायनॅमिक्स. In earlier videos we have learned about isobaric process, isothermal process. Today we are going to study about isochoric process and the thermodynamics of isochoric process. Thermodynamic process means we know that state of the system is described by various parameters like temperature, pressure, volume, density, number of moles, internal energy, etc. Some of these parameters changes, that is called as thermodynamic process. जेव्हा ह्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत यांच्यामध्ये बदल होतो, म्हणजे त्या सिस्टीमची स्टेट चेंज होते, त्याला म्हणतात थर्मोडायनॅमिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस इज ए कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. मीन्स सपोज A is initial state of the system having certain values of pressure, volume, temperature, density, etc. System undergoes change and state of the system changes from A to B. Then some of the parameters, means thermodynamic variables, will change, but volume will not change, volume will remain constant. Such a process is called as isochoric process. सिस्टीमची स्टेट बदलली, ए ची बी झाली, तेव्हा ही थर्मोडायनॅमिक प्रोसेस झाली. याच्यामध्ये सिस्टीमचं प्रेशर बदलू शकतं, टेम्परेचर बदलू शकतं, इंटरनल एनर्जी बदलू शकते, परंतु व्हॉल्यूम बदलणार नाही. अशी जी थर्मोडायनॅमिक प्रोसेस असते त्याला म्हणतात आयसोकोरिक प्रोसेस. इन आयसोकोरिक प्रोसेस नो वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन इट्स एन्व्हायरमेंट. As it is an isocoric process, means volume remains constant, means there is no compression or expansion. As there is no expansion, there is no change in volume, no work is done by the system or on the system. विद्यार्थी मित्रांनो, वर्क कधी होतं? जेव्हा एक्सपान्शन होतं, व्हॉल्यूम चेंज होतं, तेव्हा हे यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये आपण शिकलोय. जर इथं व्हॉल्यूम बदलतच नाही, समजा व्हॉल्यूम वाढलं एक्सपान्शनमध्ये, तर सिस्टीम वर्क करते, आणि व्हॉल्यूम कमी झालं तर सिस्टीमवर वर्क होतं, परंतु या ठिकाणी व्हॉल्यूम बदलतच नाही, आयसोकोरिक प्रोसेस आहे, त्याच्यामुळे इथं वर्क होत नाही. नो वर्क इज डन बाय सिस्टीम ऑन इट्स एन्व्हायरमेंट ऑर नो वर्क इज डन ऑन द सिस्टीम. सिस्टीमवरही वर्क होत नाही किंवा सिस्टीमसुद्धा वर्क करत नाही. हिटिंग ऑफ अ गॅस इन ए क्लोज्ड सिलेंडर इज ॲन एक्झाम्पल ऑफ आयसोकोरिक प्रोसेस. क्लोज्ड सिलेंडरमध्ये जेव्हा आपण गॅस हीट करतो, सिलेंडर क्लोज्ड असल्यामुळं आणि त्या सिलेंडरचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट असल्यामुळं आतल्या गॅसचं पण व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतं. गॅसला स्वतःचं व्हॉल्यूम नाही, जे सिलेंडरचं तेच गॅसचं. आता सिलेंडरचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट असल्यामुळं गॅसचं पण व्हॉल्यूम बदलत नाही. त्यामुळं अशा गॅसला आपण जेव्हा हीट करतो, क्लोज्ड सिलेंडरमधल्या गॅसला, तेव्हा ती हीट गॅसमध्ये जाईल, त्याच्यामुळे टेम्परेचर वाढेल, इंटरनल एनर्जी वाढेल, त्याच्यामुळे कदाचित प्रेशर वाढेल, परंतु व्हॉल्यूम बदलणार नाही, कारण सिलेंडरचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, आणि म्हणून ही आयसोकोरिक प्रोसेस आहे. ॲन एक्झाम्पल ऑफ नियरली आयसोकोरिक प्रोसेस इज अ प्रेशर कुकर. आपण अन्न शिजवण्यासाठी घरी प्रेशर कुकरचा यूज करतो, तेव्हा ते प्रेशर कुकरचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, त्यामुळे आतमध्ये जर समजा गॅस असेल त्याच्यामध्ये प्रेशर कुकरमध्ये, तर त्या गॅसचं व्हॉल्यूम किंवा जे काय क्वांटिटी, जे काय सिस्टीम त्याच्या आतमध्ये आहे, त्याचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. आतलं ते फूड प्लस त्याच्या आतमध्ये तयार झालेली स्टीम, ही सगळी मिळून सिस्टीम झाली, ते व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, कारण त्या प्रेशर कुकरचंच व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. प्रेशर कुकरचं व्हॉल्यूम कमी जास्त होत नाही. म्हणजे हे आयसोकोरिक प्रोसेसचंच एक उदाहरण झालं. आयसोकोरिक प्रोसेसचं जे थर्मोडायनॅमिक्स आपल्याला शिकायचं आहे, त्यामध्ये पहिल्यांदा लक्षात घ्या की PV डायग्रॅम कसा असतो आयसोकोरिक प्रोसेसचा. PV डायग्रॅम फॉर आयसोकोरिक प्रोसेस इज शोन इन फिगर. PV डायग्रॅममध्ये काय असतं यापूर्वी आपण पाहिलं आहे. एक्स ॲक्सिसवरती व्हॉल्यूम घेतो आपण, वाय ॲक्सिसवरती प्रेशर घेतो, आणि सिस्टीमची स्टेट चेंज होते ए कडून बी कडं, तर त्याचा हळूहळू प्रेशर, व्हॉल्यूम वगैरे जे बदलतं ते त्या कर्वनी, त्या PV डायग्रॅममध्ये दाखवलं जातं.
तर इथं काय आहे, ए इज इनिशियल स्टेट ऑफ द सिस्टीम हॅविंग प्रेशर पी आय अँड व्हॉल्यूम व्ही आय. नाव सिस्टीम अंडरगोज चेंज thermodynamic process. Final pressure becomes Pf for point B for state of the system B and volume remains Vi. बघा तुम्ही, ए ह्या पॉईंटचं व्हॉल्यूम व्ही आय आहे, म्हणजे इनिशियल स्टेटचं व्हॉल्यूम व्ही आय आहे. आणि सिस्टीममध्ये जेव्हा चेंज होतो आणि बी ही स्टेट मिळते तेव्हा पण व्हॉल्यूम व्ही आयच आहे, म्हणजे व्हॉल्यूम बदललेलं नाही. म्हणून हा व्हर्टिकल कर्व किंवा व्हर्टिकल लाईन आपल्याला मिळालेली आहे. परंतु प्रेशर चेंज झालेलं आहे. इनिशियल प्रेशर पी आय अँड फायनल प्रेशर पी एफ. फॉर स्टेट ए प्रेशर इज पी आय, फॉर स्टेट बी प्रेशर इज पी एफ. देअर मे बी चेंज इन टेम्परेचर अँड इंटरनल एनर्जी. दिस क्वांटिटीज आर नॉट शोन इन पी व्ही डायग्राम. त्याच्यामध्ये बदल होत असणार आहे, परंतु त्या इथे दाखवलेल्या नाहीत. इथं फक्त बदल कशामध्ये, तर प्रेशर आणि व्हॉल्यूम, कारण हे पी व्ही डायग्राम आहे. एकडून बीकडे जेव्हा सिस्टीम जाते, चेंज होतो, तेव्हा ते प्रेशर पी आय टू पी एफ हळूहळू बदलत जातं, एकदम बदलत नाही. तेव्हा प्रेशर जरी बदलत असलं तरी व्हॉल्यूम बदलत नाही. आणि त्यामुळे इथं यापूर्वी आपण शिकलो आहे, एरिया अंडर द कर्व इन PV diagram represents work done by the system. Now in this case the curve or this graph is a straight line, vertical straight line, therefore there is no area under the curve, therefore work done is 0. We know that first law of thermodynamics, this is equation for first law of thermodynamics. Q equal to delta U plus W. Q is amount of heat energy supplied to the system, delta U is change in internal energy, and W is work done during the thermodynamic process. For isochoric process, work done is 0, because we know work done is given by the formula P into dV. dV represents change in volume. In this case there is no change in volume, volume remains constant. dV means final volume minus initial volume. Final volume and initial volume is same, therefore there is no change, therefore work done is 0, and this equation can be written as Q equal to delta U. This means that whatever the energy we supply to the system, that is converted into internal energy and no work is done. या ठिकाणी आपण जेवढी हीट एनर्जी सिस्टीमला सप्लाय करणार, समजा आपण 100 जूल, आपण ती कॅलरीमध्येही मोजतो, पण SI युनिट त्याचं जूल असतं. 100 जूल एनर्जी सप्लाय केली तर सगळीची सगळी इंटरनल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होईल. म्हणजे प्रेशर कुकरमधली ही प्रोसेस आयसोकोरिक आहे, नियरली आयसोकोरिक आहे. त्याच्यामुळे प्रेशर कुकरमध्ये जेव्हा आपण अन्न शिजवतो तेव्हा दिलेली हीट सगळीची सगळी इंटरनल एनर्जी, म्हणजे ते फूड कुकिंगसाठी यूज होते. वर्क डनसाठी एनर्जी इथं खर्च होत नाही, आणि त्यामुळेच प्रेशर कुकरमध्ये अन्न हे लवकर शिजतं. हे आपण यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. दिस मीन्स दॅट फॉर अन आयसोकोरिक चेंज all energy added in the form of heat remains in the system itself and causes an increase in its internal energy, means change in temperature. Internal energy वाढते म्हणजेच टेम्परेचर वाढतं. Heating a gas in a constant volume container. Pressure cooker is example of constant volume container. Constant volume container मध्ये गॅसला हीट करणं म्हणजे आयसोकोरिक प्रोसेस आहे, कारण व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. और डिफ्युजन ऑफ अ गॅस इन अ क्लोज्ड चेंबर. क्लोज्ड चेंबर असेल तर त्याचंही व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, आणि त्याच्यामध्ये मग डिफ्युजन होत असेल. डिफ्युजन मीन्स मुव्हिंग ऑफ गॅस मॉलिक्युल्स फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन रिजन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन रिजन. ती सुद्धा एक प्रकारची थर्मोडायनॅमिक प्रोसेस आहे, तर त्याच्यामध्ये पण व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतं. त्यामुळं हे दोन्ही उदाहरणं आयसोकोरिक प्रोसेसचे उदाहरणं आहेत. नाव लेट अस सी thermodynamics of isocoric process. Using first law of thermodynamics, we can write Q equal to delta U plus W. This is first law of thermodynamics. Q is amount of heat energy supplied to the system. Delta U is change in internal energy, and W is work done during thermodynamic process. For isocoric process,
आपण यापूर्वी बघितलंच. वर्क डन इक्वल टू पी डेल्टा व्ही दॅट इज इक्वल टू 0 बिकॉज देर इज नो चेंज इन व्हॉल्यूम. देअरफॉर दिस इक्वेशन कॅन बी रिटन ॲज क्यू इक्वल टू डेल्टा यू मीन्स all heat energy supplied to the system is converted into internal energy. मग आता ही हीट एनर्जी म्हणजे इंटरनल एनर्जी किती असेल तर इन टर्म्स ऑफ आपल्याला स्पेसिफिक हीट काढायचं आहे. वी नो स्पेसिफिक हीट इज डिफाइंड ॲज क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 मोल ऑफ अ गॅस थ्रू 1 केल्विन और 1 डिग्री सेल्सिअस. यापूर्वी आपण पाहिलं आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसमध्ये सुद्धा आपण शिकलो आहे की स्पेसिफिक हीट म्हणजे काय असतं तर दिलेल्या सिस्टीमची किंवा दिलेल्या गॅसची एनर्जी 1 मोल गॅसची एनर्जी दिलेल्या म्हणजे 1 मोल गॅसची एनर्जी 1 डिग्री सेल्सिअसमधून किंवा 1 केल्विनमधून 1 केल्विनमधून इन्क्रीज करायची असेल तर जी हीट लागते त्याला म्हणतात स्पेसिफिक हीट. इन केस ऑफ गॅसेस वी हॅव सीन देअर आर 2 स्पेसिफिक हीट्स. One is a specific heat at constant volume and second is a specific heat at constant pressure. Now in this case, as it is an isochoric process, volume is constant, therefore Cv equal to Q upon N delta T. Now in this case, as all the heat energy is converted into internal energy, there is no work done, therefore we can write Q equal to delta U and therefore we get Cv equal to delta U upon N delta T. From that we get delta U equal to N Cv delta T. N means number of moles of the gas enclosed in that cylinder. Cv is specific heat capacity of that gas at constant volume and delta T is a change in temperature. If we keep this value here, we get Q equal to delta U equal to N Cv delta T means heat energy absorbed by the system depends on 3 factors. एखादी सिस्टीम किती हीट एनर्जी ॲब्झॉर्ब करते आणि त्याच्यामुळे त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी कितीने वाढली हे कॅल्क्युलेट करण्याचा हा फॉर्म्युला आहे प्रोव्हाइडेड दॅट इज आयसोकोरिक प्रोसेस. म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवून त्या सिस्टीमनी किती हीट एनर्जी ॲब्झॉर्ब केली असेल किंवा किती इंटरनल एनर्जी इन्क्रीज झाली असेल तर या फॉर्म्युल्याने तुम्ही काढू शकता. त्यासाठी तुम्हाला त्या सिस्टीमचे नंबर ऑफ मोल्स माहिती पाहिजे किंवा ते मोजावे लागतील. Cv स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम ते माहिती पाहिजे आणि Cvची व्हॅल्यू प्रत्येक गॅससाठी ठरलेली आहे. मोनोॲटॉमिक गॅस, डायॲटॉमिक गॅस, पॉलिॲटॉमिक गॅस तर ते आपल्याला माहिती असतं. ही मोजायची गरज नसते. गॅस कोणता आहे एवढं आपल्याला सांगितलं की त्याच्यावरून ती व्हॅल्यू आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर डेल्टा टी म्हणजे टेम्परेचर कितीने वाढलं म्हणजेच प्रेशर कुकरमध्ये समजा तुम्ही एखादा गॅस भरला आणि त्याचं टेम्परेचर तुम्ही वाढवलं तर आतल्या सिस्टीमनी किती हीट एनर्जी ॲब्झॉर्ब केली असेल त्या गॅसने तुम्ही याच्यावरून काढू शकता. त्या प्रेशर कुकरमध्ये किती मोल्स भरलेले आहेत तुम्ही, जो गॅस आहे त्याची स्पेसिफिक हीट काय आणि त्या गॅसचं हीट करण्यापूर्वीचं टेम्परेचर किती होतं आणि हीट केल्यानंतर टेम्परेचर किती झालं त्या दोघांमधला डिफरन्स काढला की तुम्हाला हे कॅल्क्युलेट करता येतं. ऑलवेज रिमेंबर फॉर ॲन आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेससाठी हे काही महत्त्वाचे पॉईंट्स लक्षात ठेवा. डेल्टा व्ही नंबर 1 डेल्टा व्ही इज इक्वल टू 0. चेंज इन व्हॉल्यूम इज 0 मीन्स इट इज अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. डेल्टा व्ही म्हणा किंवा डी व्ही, इथं आपण डी व्ही घेतलं आहे. शेवटी डी व्ही घेतलं तरी चेंज दाखवतं आणि डेल्टा व्ही घेतलं तरी चेंज. डी व्ही कधी वापरायचं व्हेरी स्मॉल चेंज असेल तर, आणि डेल्टा व्ही कधी जर फायनाईट चेंज असेल तर म्हणजे थोडा जास्त बदल झालेला असेल व्हॉल्यूममध्ये तर वापरायचं आहे. नंबर 2 वर्क इक्वल टू 0. नो वर्क इज डन बिकॉज व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. जेव्हा व्हॉल्यूम बदलत नाही बिकॉज वी नो वर्क इज पी इंटू डी व्ही और पी इंटू डेल्टा व्ही. ॲज देर इज नो चेंज इन व्हॉल्यूम मीन्स देर इज नो एक्सपान्शन और नो कॉम्प्रेशन मीन्स नो वर्क इज डन. लक्षात घ्या नेहमी वर्क कधी होतं जेव्हा गॅसचं एक्सपान्शन होतं किंवा कॉम्प्रेशन होतं त्याच वेळी वर्क होतं, एरवी ते वर्क होत नाही. क्यू इक्वल टू डेल्टा यू. आता ह्या इक्वेशनमध्ये दिस इज फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. वर्क डन इज 0 मीन्स क्यू इक्वल टू डेल्टा यू.
एनर्जी एक्सचेंज इज यूज्ड टू चेंज इंटरनल एनर्जी. जी काय एनर्जी आपण देतो ती इंटरनल एनर्जीमध्ये एक्सचेंज होते. डेल्टा टी इज नॉट इक्वल टू झिरो. इज नॉट इक्वल टू झिरो आहे हे लक्षात घ्या. म्हणजे टेम्परेचरमध्ये बदल होतो असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे इनिशियल अँड फायनल टेम्परेचर सेम नाही, सारखं नाही, कारण इंटरनल एनर्जी वाढते. नेहमी लक्षात घ्या की जेव्हा इंटरनल एनर्जी चेंज होते तेव्हा टेम्परेचर पण चेंज होतं. टेम्परेचर ऑफ द सिस्टीम चेंजेस. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आजचा आपला एक छोटासा व्हिडिओ होता आयसोकोरिक प्रोसेसबद्दल. याच्यानंतर ॲडियाबॅटिक प्रोसेस आपण शिकणार आहोत. थँक्यू.